विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी शीट्स कशी सोडवायची. आपल्याला दिलेला वेळ असतो बोर्डाचा, त्या बोर्डाच्या दिलेल्या 3 तास आणि आता सध्या जर काही एक्स्ट्रा टाईम आपल्याला मिळत असेल तर ती ॲक्टिव्हिटी शीट आपण कशी सोडवायची, त्याचं नियोजन कसं करायचं याच्याबद्दल आज सविस्तर आपण विचार करणार आहोत. पहिल्यांदा आपण विचार करू की आपल्याला किती क्वेश्चन्स आहे, टेक्स्च्युअल किती, नॉन टेक्स्च्युअल किती. टेक्स्च्युअल असतील तर पॅसेज किती, बिना पॅसेजचे किती, याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण पॅसेजवर असणारी, लेसनवर असणारी, प्रोजवर असणारी जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी सॉल्व करताना तो लेसन काळजीपूर्वक वाचणं गरजेचंच आहे. आणि तुमच्या अभ्यासक्रमातून 2 चॅप्टर आपल्याला कमी करण्यात आलेले आहे, त्याचा विचार करा. आणि अतिशय कमी अभ्यासक्रम आहे, त्यामुळे आपल्याला ॲक्टिव्हिटी शीट सॉल्व करताना प्रोज सेक्शनला मी किती वेळ दिला पाहिजे. 12 मार्काचा प्रश्न आहे. प्रोज सेक्शनवर 6 क्वेश्चन्स, 6 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला प्रोज सेक्शनवर करायच्या आहे. त्यापैकी वोकॅब्युलरीला वेळ लागणार नाही आणि लँग्वेज स्टडी, ग्रामर जे आहे त्याला वेळ लागणार नाही. म्हणजे ग्रामर जर तुमचं चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्यात वेळ लागणार नाही. वाचन जर वारंवार करत असाल तर तुम्हाला सिनॉनिम्स, अँटॉनिम, प्रिफिक्स, सफिक्स या शब्दांचा वारंवार जर अभ्यास केलेला असेल तर ते शब्दसुद्धा तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये 2 मार्क मिळवून देतात. आणखी एक प्रश्न जो तुम्हाला त्या लेसनवर आधारित असतो, परंतु तो पर्सनल रिस्पॉन्स असतो. फॉर एक्झाम्पल, ऑन सेईंग प्लीज नावाचं लेसन आहे, ज्याची आपण ॲक्टिव्हिटी शीटमधून सोडवणार. तर ऑन सेईंग प्लीज या लेसनचा माझ्या जीवनाशी पर्पज काय, मला तो कशासाठी अभ्यासायचा आहे, मी त्याला का अभ्यासलं पाहिजे. तर त्याचा उद्देश आपण असा पाहिला होता की या भूतलावर प्रत्येक व्यक्तीला आपापलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याचं एक स्वतंत्र विश्व आहे. आणि तो लहान असो, मोठा असो, वयाने असो, पदाने असो, त्याचा मान सन्मान करणं गरजेचं आहे, रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. ते एक मॉरल आहे, आपला एक मॉरल व्ह्यू असला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती रिस्पेक्टेड आहे. त्याच्याशी बोलताना सन्मानाने बोललं पाहिजे. कारण ॲज यू एक्सपेक्ट अदर्स टू ट्रीट यू, यू शुड ट्रीट अदर्स. जसं तुमच्या अपेक्षा असतात की लोकांनी मला असं वागवलं पाहिजे, तसं तुम्ही लोकांशी वागा, अदरवाईज काही मजा नाही. हा एक्सपेक्टेड व्ह्यू त्या लेसनमध्ये आहे. आणि म्हणून विचार करताना या गोष्टीचा आपल्याला करायचा आहे की पर्सनल रिस्पॉन्समध्ये मी तो लेसन डोक्यामध्ये ठेवून त्या पद्धतीने, म्हणजे प्रत्येक लेसनचा उद्देश जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्स लिहू शकतात. म्हणजे तुमचा वोकॅब्युलरी गेला, लँग्वेज स्टडी गेला आणि पर्सनल रिस्पॉन्स गेला, म्हणजे 3 क्वेश्चन तुमची सहज सॉल्व होतात विदिन लिमिटेड टाईम. मग आता राहिला प्रश्न काय आपला 3 ॲक्टिव्हिटीजचा. पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला ट्रू फॉल्स असेल किंवा वेब डिझायनिंग असेल किंवा फिल इन द ब्लँक्स असतील, मॅच द पेयर्स असतील, या पद्धतीच्या असतात. सेकंडवर असं एक्सप्लेनेशन करा, त्या मुद्द्याचं सविस्तर स्पष्टीकरण करा, अशी अपेक्षा तुमच्याकडनं त्या पॅसेजमधून केलेली असते. किंवा प्रूफ्स द्या, त्याला एव्हिडन्स द्या, अशा पद्धतीने अपेक्षा केलेली असेल. तर वोकॅब्युलरीशी संबंधित 3रा क्वेश्चन तुमच्याशी असेल, त्याच्यामध्ये मॅच द पेअरसारखे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणून आपल्या 12 मार्कांच्या ॲक्टिव्हिटीसाठी मॅक्झिमम 15 मिनटाच्या वर तुम्हाला लागायला नको, खूप झालं तर 20 मिनटं तुम्ही लावा. परंतु त्याच्या पलीकडे जर तुम्ही जात असाल तर नक्कीच पुढे आपल्याला नॉन टेक्स्च्युअल जो पॅसेज आहे त्याच्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. तो आपण वेळ इकडे जर जास्त घालवला तर नक्कीच तुमचा वेळ मिसमॅच होणार आहे. त्यासाठी काळजीपूर्वक आपण काम करूया. आज आपण एक ॲक्टिव्हिटी शीट कशी सोडवायची, त्याला किती वेळ द्यायचा, त्याच्यात काय अपेक्षित आहे, प्रत्येक प्रश्नावर काय आम्हाला अपेक्षित केलेलं आहे, त्या ठिकाणी तसंच अपेक्षित असणार आहे. त्यामुळे त्याचा काळजीपूर्वक विचार करा. मी तुम्हाला बोर्डाने दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला दिलेल्या आहेत. काही ठिकाणच्या क्वेश्चन्स मला ज्या ठिकाणी चांगले वाटले ते क्वेश्चन पेपर मी तुम्हाला स्क्रीनशॉट का होईना ते काढून पाठवलेले आहेत, तुम्ही ते सोडवाल अशी माझी अपेक्षा आहे. आणि ते सोडवताना जर काही अडचणी आल्यात
तर आजचं आपलं जे डिस्कशन आहे, आजची जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. तर चला आपण आज मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट पाहायला जाणार आहोत. तर जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे, त्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय एक्सपेक्ट केलं आहे की तुमच्याकडून एक पॅसेज दिला जाईल, इज प्रोज सेक्शन. त्या प्रोज सेक्शनमध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, अशा प्रकारचा सरासर सारखा प्रश्न असेल. हा जो सेक्शन 1 आहे, सेक्शन नंबर 1 जो आहे, त्याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग एवढे सगळे सेक्शन येतील. तर आपण त्यातला पहिल्यांदा प्रोज सेक्शनमधला रीडिंग फॉर कॉम्प्रेन्शन अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही जे वाचलेलं असेल त्याच्यावर आधारित आपला कसा ॲक्टिव्हिटीचा विचार केलेला आहे त्याचा विचार करू आपण. आपला ऑन सेईंग प्लीज नावाचा लेसन आहे, त्याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्याच्यावर जे विचारलेले ॲक्टिव्हिटीज आहे त्यापैकी A1 दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 1 विदिन ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट. फ्रॉम द सेंटेन्सेस गिवन बिलो, फ्रॉम द sentences given below, rewrite the false sentences correctly. आता प्रश्न असा आहे, बहुतांशी विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही, काय म्हटलेलं आहे ते समजत नाही आणि तिथे खरी अडचण येते. ते जर समजलं तर 100% तुम्ही करेक्ट उत्तर देऊ शकता. मग अडचण काय येते, कारण तुमचा शब्दार्थाशी संबंध तसा फार कमी येतो, कारण तुम्ही व्होकॅब्युलरी तयारच करत नाही. हा जो प्रश्न आहे की रिराईट द फॉल्स सेंटेन्सेस करेक्टली, या प्रश्नात हे महत्त्वाचं आहे की दिलेले जे चुकीची वाक्य आहेत ती कोणती ती शोधा आणि त्याच्यावरून तुम्ही ते सेंटेन्सेस करेक्ट करा अशी अपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून तो प्रश्न तुम्हाला समजला तर तुम्हाला उत्तर तयार करायला अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ लावा. एकदा प्रश्न समजला उत्तराला वेळ नाही लागणार, कारण 4 स्टेटमेंट दिलेले, 4पैकी 2 करेक्ट असतील, 2 रॉंग असतील. जे रॉंग आहेत तेच तुम्हाला करेक्ट लिहायचं आहे. बाकीचे 4ही लिहित बसायचं नाही आहे. तुम्हाला जे चुकीचे वाटले ते करेक्ट करून लिहा. आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला निवडून लिहायचं, म्हणजे 50% वर्क तुमचा आपोआप कमी झाला. 4ही लिहायची गरज नाही आहे. जे 2 इनकरेक्ट आहे, जे फॉल्स स्टेटमेंट्स आहे, त्याला तुम्हाला करेक्ट करून लिहायचं आहे. प्रश्न समजला, अर्धा वेळ कमी झाला. ज्यांना समजलं नाही ते 4ही लिहित बसतील, त्याच्यासमोर ट्रू लिहितील, फॉल्स लिहितील, फॉल्स लिहितील, ट्रू लिहितील, काही लिहितील, पण त्यांना जमणार नाही. आणि म्हणून प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ लागला तरी चालेल, पण एकदा वेळ लागला की उत्तर लिहिण्यासाठी वेळ लागणार नाही. याचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे, याचं वेळेचं नियोजन करायचं आहे. दुसरी ॲक्टिव्हिटी कशी असते आपली त्याचा विचार करू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन असेल, इलस्ट्रेशनशी संबंधित आहे, स्पष्टीकरणाशी ही संबंधित ॲक्टिव्हिटी असते. आणि ती ॲक्टिव्हिटी आणि पर्सनल रिस्पॉन्स लाईकली टू बी वन अँड द सेम आहे. पर्सनल रिस्पॉन्स अँड दिस ॲक्टिव्हिटी, these two आर कोरिलेटेड, एकमेकांशी संबंधित आहे, एकमेकांशी निगडीत आहे. म्हणून याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, एक्सप्लेन व्हॉट द लिफ्टमॅन वॉन्टेड द पॅसेंजर टू डू. त्या लिफ्टमॅननी पॅसेंजरकडनं काय अपेक्षा केली, अँड द इमिजिएट कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. पुन्हा आला शब्दावर अडचण. जर तो शब्द समजला नसेल तर तुम्हाला उत्तर लिहिता येणार नाही. मग कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय, रिझल्ट, इफेक्ट, परिणाम. त्याचा परिणाम काय झाला, त्याने प्लीज अशी अपेक्षा केली, त्यांनी म्हटलं नाही तर धक्का देऊन लिफ्टमधून बाहेर केला, त्यांनी तक्रार केली वगैरे, नंतर पुढचा भाग आहे. तर इथं अपेक्षित काय होतं की इतरांशी वागताना सामोपचारानं सगळ्यांची चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, आणि तीच अपेक्षा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्समध्ये करणार आहात. म्हणून ॲक्टिव्हिटी नंबर 2 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 4 आर वन अँड द सेम. प्लीज डील इट प्रॉपरली. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे की त्या पॅसेजवर आधारित जे चेंजेस आहेत, त्या लिफ्टमॅनचं पण चुकलं आहे आणि त्या माणसाचं पण चुकलं आहे, पण दोघांच्या चुकांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. लिफ्टमॅनचं काय अपेक्षा आहे, प्लीज म्हटलं पाहिजे. ही मॉरल आहे की त्या माणसामध्ये, ज्या लिफ्टमध्ये चढणारा माणूस आहे त्याने प्लीज म्हणून त्याला
रिस्पेक्ट केला पाहिजे होता. आणि लिपमॅननी त्याला फेकून दिलं, धक्का देऊन बाहेर काढलं. हा पण त्याचा दोष आहे. पहा कोणत्या प्रकारचा दोष आहे, लीगल आहे का मॉरल आहे, हे डिस्टिंग्विशिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण कधी कधी आपल्या मनामध्ये एक अशी पण भावना येते की त्या लिपमॅनचं बरोबर आहे, किंवा दुसरं मन आपलं लिपमॅन चुकला. नाही तर नाही, प्लीज काय पडलं, फरक पडतो, ड्युटी आहे तुझी. एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्गात येताना मे आय कम इन सर नाही म्हटलं, मग त्याला पनिशमेंट करायची का? कारण मी शिक्षक आहे, माझं काम आहे शिकवण्याचं. असा बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण कर, काय करायचं तुम्हाला मे आय कम इन म्हणायची, पगार घेता तुम्ही आम्हाला शिकवण्याचा. तर तसं नाही मित्रांनो, तुमचं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही तसं वर्गात येताना म्हटलं पाहिजे, बाहेर जाताना सुद्धा तसं म्हटलं पाहिजे. ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक गुड सिटिझन बनण्यासाठी आपल्याला जबाबदार असते. आणि ती अपेक्षा या लेसनमधून केलेली आहे. कारण मी तुम्हाला वारंवार एक मुद्दा रिपीट करत असतो की चेंज इन बिहेवियर, चेंज इन थिंकिंग इज एज्युकेशन. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4 मध्ये पर्सन रिस्पॉन्स आहे. हॅव यू कम अक्रॉस अ पर्सन, हॅव यू कम अक्रॉस अ पर्सन हू इज ऑलवेज पोलाईट. पोलाईट माणसाबद्दल तुम्हाला अपेक्षा केली की तुम्ही पोलाईट असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे, अँड हेल्पफुल. कुठलं एक्झाम्पल देता येईल तुम्हाला? कोणते? येस, आय हॅव सीन अ पर्सन हू इज पोलाईट अँड हेल्पफुल. माय टीचर, ही इज व्हेरी पोलाईट, ही हेल्प्स एव्हरीवन. असं पण तुम्हाला लिहिता येईल. मग डिस्क्राईब हिम ऑर हर अँड युअर रिॲक्शन टू हिम. आणि मग तुमच्याकडनं त्यांच्याबद्दल असणाऱ्या रिॲक्शन्स तुम्हाला एक्सप्लेन करायच्या असतात. त्या कशा आहेत ते तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगायचं असतं. म्हणजे आपल्याला या लेसनमध्ये जे अपेक्षित आहे की तुम्ही पोलाईट बनलं पाहिजे, पोलाईट झालं तर कशा पद्धतीने लाईफ पण पोलाईट होतं हे याच्यातून एक्सपेक्ट केलेलं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 5 मध्ये 2 ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस दिले जातील आणि ते 2 ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस तुम्हाला सॉल्व करायचे डू ॲज डिरेक्टेडमध्ये. त्याला लँग्वेज स्टडी असं नाव दिलेलं आहे. मग इफचं सेंटेन्स आहे, कदाचित अनलेस विचारलं जाईल. इफ म्हटल्यानंतर जर तर आहे म्हणजे टेन्स विचारलं जाईल. याला कंडिशनल फ्युचर असं म्हणतात. जर पाऊस पडला तर, जर मला कोरोना झाला तर, जर मी नापास झालो तर, हे कंडिशन आहे आणि भविष्यातली गोष्ट आहे. कंडिशनल फ्युचर टेन्स याला म्हणतात. फ्युचर टेन्स म्हटलं तरी पण चालेल, पण हा कंडिशन्स एक्सप्रेस करत असतो. दॅट्स वाय इट कॅन ऑल्सो बी नोन ॲज कंडिशनल फ्युचर टेन्स. आणि म्हणून 2 ॲक्टिव्हिटीज ग्रामरशी संबंधित असतात आणि ती ॲक्टिव्हिटी नंबर 6 असते. कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटी 2 मार्कांची आहे. या 3 ॲक्टिव्हिटी फारच सोप्या असतात. तर गिव्ह अँटॉनिम्स असं म्हटलेलं आहे याच्यात. म्हणजे तुम्हाला काय द्यायचं आहे? अपोजिट वर्ड्स द्यायचे आहेत. पण कसे द्यायचे? बाय युझिंग प्रिफिक्सेस. प्रिफिक्स म्हणजे आधी लागणारा शब्द. म्हणजे कर्टसी असेल दिलेला तर डिस्कर्सी, लीगल असेल तर इल्लीगल, व्हायोलन्स असेल तर नॉन व्हायोलन्स आणि सिव्हिल असेल तर अनसिव्हिल. अशा पद्धतीने आपल्याला प्रिफिक्सेस डोक्यामध्ये घेऊन त्या शब्दांच्या आधी जर प्रिफिक्स शब्दच समजला नाही, बोंबल्ले 2 मार्क. म्हणून प्रश्न समजणं गरजेचं आहे. एखादा प्रिफिक्सवरच डोकं खाजवत बसेल. प्रिफिक्स आता काही शिकला नाही मी काही शिकवला नाही. प्रिफिक्स आणि सफिक्स फिक्स झालेले शब्द आहे. प्री म्हणजे अगोदर, सफ म्हणजे नंतर. अगोदर जे फिक्स होऊन शब्द लागतात, निगेटिव्ह बनतात, त्याला प्रिफिक्स म्हणतो. नंतर लागतात त्याला सफिक्स म्हणतो. अशा पद्धतीने जर शब्द समजले तर आणि तरच आपल्याला 2 मार्क मिळू शकतात मित्रांनो. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी व्होकॅब्युलरी बेस्ड आहे. तुमची जेवढी व्होकॅब्युलरी पक्की असेल, जेवढ्या शब्दांवर तुमची कमांड असेल, तेवढे मार्क मिळवायला तुम्हाला सोपं जाईल. ही ॲक्टिव्हिटी फोर्स झाली 12 मार्कांची. आता हे सगळं करण्यासाठी मला किती वेळ लागला पाहिजे? हार्डली 15 ते 20 मिनिटाच्या आत सगळं संपलं पाहिजे. जर मला जास्त वेळ लागत असेल तर कुठेतरी मिसमॅच होत आहे. कारण याचा अर्थच असा आहे की तुम्ही वाचलेलं नाही. म्हणून तुम्ही वाचा आणि मग सातत्याने वाचलं की आपोआप समजतं. समजून घेण्याची प्रक्रिया मेंदूची आहे, ती करतं ते बरोबर. तुम्ही वाचण्याची डोळ्याची क्रिया तर करा. म्हणून वाचा,
कारण वाचाल तरच वाचाल, परीक्षेमध्ये असो किंवा आयुष्यामध्ये असो. अशा पद्धतीने 15 ते 20 मिनटं आपल्याला फर्स्ट ॲक्टिव्हिटीसाठी वापरायचे. थोडा जास्त वेळ लागला, पुढे कमी वेळ कसा करायचा ते पण आपण मॅनेजमेंट करणार आहोत. आता ॲक्टिव्हिटी 12 मार्कांची पहिली संपली आपली. त्याच्यात बी सेक्शन बाकी आहे अजून. त्याला लँग्वेज स्टडी म्हणजे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असं म्हणतात. या नॉन टेक्स्च्युअल ग्रामरमध्ये एक प्रश्न आपल्याला असा असतो की स्पॉट द एरर. त्या दिलेल्या वाक्यात काहीतरी चुकलेलं असतं, ते करेक्ट करायचं असतं. त्या करेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा मला समजलं पाहिजे की काय चुकलं इकडे या वाक्यात. उदाहरणार्थ, मेन अँड वुमेन स्टार्टेड टू रोमिंग. मेन अँड वुमेन स्टार्टेड टू रोमिंग अराउंड द ब्युटिफुल गार्डन. आता काय होतं, जर कळत नसेल तर वाक्य बरोबरच आहे असं वाटतं. पण इथे तुम्हाला ग्रामरचा विचार करायचा आहे. प्रत्येक शब्दाला ग्रॅमॅटिकली बसवून पाहायचं आहे. मेन अँड वुमेन बरोबर आहे, मेन अँड वुमेन काय अडचण नाही. स्टार्टेड हे पण बरोबरच आहे, ठीक आहे, भूतकाळात सांगतोय. टू रोमिंग अराउंड ब्युटिफुल गार्डन. गार्डन बरोबर आहे, ब्युटिफुल पण बरोबर आहे, सुंदर आहे गार्डन बरोबर आहे. अराउंडच्या म्हणजे सभोवताली. पण टू रोमिंग आलं बरोबर, लगेच गोंधळ झाला. ING लागला आणि समोर टू लागला. INGचं नाव आहे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपलच्या समोर टू लागत नाही. म्हणजे जर तुम्हाला क्रियापदाची 5 रूपं, त्यांचे स्वरूप, त्यांची नावं माहीत असतील तर तुम्ही चुकणार नाही. टू प्लस मेन वर्ब, MV प्लस ING हे माहीत असेल, 1 मार्क मिळाला मित्रांनो. आलं लक्षात. म्हणून व्याकरणामध्ये बारीक बारीक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. ज्यांनी बारीक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं तो या ठिकाणी सक्सेसफुल होईल. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी नंबर 1 आपली जास्तीत जास्त 20 मिनटामध्ये संपायला पाहिजे. खूप आहे, अर्धा तासामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी संपली. कारण तुमच्याकडे 3 तास आहे आणि क्वेश्चन्स आहे 5, ॲक्टिव्हिटी हे 5. त्याच्यामध्ये आता पुढे नॉन टेक्स्च्युअल आहे. आता नॉन टेक्स्च्युअलमध्ये काय दिलं आहे त्याचा विचार करावा लागेल. नॉन टेक्स्च्युअलमध्ये अनसीन पॅसेज आहे. हा अनसीन पॅसेज तुम्ही कसा सॉल्व करणार त्याचा काही नियम आहे. मागे बोलताना तुम्हाला सांगितलं की हा नॉन टेक्स्च्युअल जो पॅसेज असेल, हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज इन्फॉर्मेटिव्ह असतो. 2 पॅसेज आहे, मेंदूच्या एका भागासाठी एक आहे, एका भागासाठी एक आहे. इकडच्या भागासाठी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, इकडच्या भागासाठी लिटरल पॅसेज पुस्तकातला आहे. हा आपल्याला हृदयाला मजा देणार आहे, आनंद देणार आहे. हा व्यावहारिक ज्ञान शिकवणार आहे. म्हणजे मेंदूच्या दोन्ही भागाचा विकास करणारे तुमचे दोन्ही पॅसेजेस असतात, हे नीट लक्षात ठेवा. म्हणून ॲक्टिव्हिटी नंबर 2 जी आहे ही इन्फॉर्मेटिव्ह असते. याच्यामध्ये इन्फॉर्मेशनवर आधारित तो पॅसेज असतो. तो कसा सॉल्व करायचा त्याचं टेक्निक आज आपण पाहणार आहोत. हा पॅसेज सोडवताना पहिल्यांदा त्याच्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटीजवर कॉन्सन्ट्रेशन करा. कुठपर्यंतच्या ॲक्टिव्हिटीज, कारण आपण 6 क्वेश्चन्स 6 त्याच्यावर दिलेले आहेत. व्होकॅब्युलरीची गरज नाही, नीट लक्ष द्या. व्होकॅब्युलरीची गरज नाही, ते वाचायची गरज नाही. लँग्वेज स्टडी ग्रामर वाचायची गरज नाही. पर्सनल रिस्पॉन्स करायची आवश्यकता नाही, वाचायची गरज नाही. वाचायच्या 3 ॲक्टिव्हिटीज फक्त. या 3 ॲक्टिव्हिटीज जर काळजीपूर्वक वाचल्या तर तुम्हाला त्या 3 ॲक्टिव्हिटीजसाठी 3 ठिकाणी शोधायचे उत्तर. अदरवाईज तुम्हाला पूर्ण पॅसेजमध्ये मजा घ्यायची गरज नाही. तो पॅसेज मोठा आहे, वाचायला तुम्हाला वेळ लागणार आहे. पण या 3 ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही वारंवार वाचल्या तर तुम्हाला त्या पॅसेजमध्ये तेवढ्यासाठी घुसायचं आहे की या 3 ॲक्टिव्हिटीचे उत्तर मिळवायचे. आलं लक्षात. आणि म्हणून ते काय करायचं, कसं करायचं ते पहा. तुम्हाला 2nd ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. आपण काय करणार, पहिलं आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे पॅसेजमध्ये ट्रू फॉल्स काय आहे ते शोधायचं आहे. कोणते सेंटेन्स आहे, मायग्रेशन ऑफ बर्ड्स टू, त्यानंतर बर्ड्स मायग्रेट टू. आणि हे 4ही वाक्य वाचल्यानंतर हे डोक्यात ठेवायचं की हे 4ही वाक्यांसाठी मला शोधायचं आहे. चालेल असंही की हे 4 वाक्य वाचून झाल्यानंतर तुम्ही पॅसेजमध्ये घुसून जा तरी पण चालेल. पण पॅसेज वाचून इकडे जाऊ नका,
कारण पॅसेजमध्ये एवढा मोठा पॅसेज वाचल्यावर मी काय शोधणार. पण ॲक्टिव्हिटीज वाचल्यानंतर मला पॅसेजमध्ये हे शोधायचं आहे. आणि त्यातले 2 वाक्य 100% ट्रू असतील, 2 वाक्य फॉल्स असतील. म्हणजे 50% अभ्यासक्रम तुमचा इथेच या ठिकाणीच आयडिया क्लिअर होतात आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे गिव्ह अ लिस्ट ऑफ द प्लेसेस अँड बर्ड्स रिलेटेड विथ मायग्रेशन. म्हणजे मला या पॅसेजमधून एका बाजूने प्लेसेस काढायचं, एका बाजूने बर्डचं मायग्रेशन कुठं कुठं होतं ते बर्ड्स लिहायचं आहे. संपलं, सोपं आहे. 2 सेक्शन तुम्ही करून टाकले. पॅसेज वाचताना रिकाम्या जागा फक्त भरायचं आहे. तिसरं आहे गिव्ह रिझन्स. कंपल्सरी असतं, कारण द्यायचं असतं. मायग्रेशन इज इसेन्शियल फॉर बर्ड्स. स्थलांतर, पुन्हा शब्दाला मायग्रेशन शब्द समजला तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. मायग्रेशन ऑफ बर्ड्स ज्यांना कळला तेच या पॅसेजला न्याय देऊ शकतील. मायग्रेशन ऑफ बर्ड इज इसेन्शियल, बरोबर आहे ना. स्थलांतर करणं गरजेचं आहे. हिमालयात राहणारा पक्षी हिवाळ्यामध्ये जर जागा बदलत नसेल तर तो थंडीनं मरून जाईल, बर्फ पडून मरून जाईल. म्हणून तो वॉर्मर कंट्रीजकडे असतात. वॉर्मर कंट्रीजमध्ये असणारे पक्षी खूप तापमान जर झालं तर ते जागा बदलतात, सरोवराच्या ठिकाणी जातात, काठावर जिथे थंडगार वातावरण मिळेल अशा ठिकाणी ते जात असतात. म्हणजे आपल्याला हे महत्त्वाचं आहे की ते पक्षी स्थलांतर का करतात, त्यांनी करणं का गरजेचं आहे, या अँगलनं विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, अकॉर्डिंग टू यू वाय आर सँच्युरीज इसेन्शियल फॉर बर्ड्स अँड ॲनिमल्स. सँच्युरीज जर नाही समजलं तर मेलेगड्यावर. या ठिकाणी पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी अभय दिलेलं अरण्य असतं, त्याला अभयारण्य असं म्हणतात, जिथे ज्यांच्या शिकारीवर बंदी असते. का असतं असं, का केलं जातं? कारण पशुपक्षी आणि प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली. ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, ती संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहे. त्याच्यावर 2 ग्रामर आहे, नंतर व्होकॅब्युलरी आहे. तर या पद्धतीने आपल्याला ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या असतात. या पॅसेजवर आधारित पुन्हा 3 मार्कांसाठी हा प्रश्न तुमचा 12चा 18 मार्कांचा. कसा? तर या वरच्या पॅसेजची समरी करायची 3 मार्कांसाठी. समरी म्हणजे वरच्या प्रश्नाची सारांश करायचा आहे आणि ते एक पॅरेग्राफ करून टाकायचं आहे विथ टायटल. त्याला टायटल द्यायचं आहे. टायटल पहिल्या वाक्यामध्ये असतं. ते टायटल देऊन टाकलं आणि त्याच्याबद्दलचा पॅसेज देऊन टाकला की तुमचं काम संपलं. इथे त्या पॅसेजवरचं काम संपतं. मग आता याला किती वेळ जायचा? नाही, रेकॉर्डिंग मला वाटतं ते किती पोर आहेत ते काढावं लागेल. काही नाही सर, काय झालं त्याच्याकरता हे रेकॉर्डिंग करून टाकणं सगळ्यात सांगायचं. सगळ्यात सांगितलं कधी पाहावं किती पोर पाहावं. त्याच्यानंतर असतं मित्रांनो आपल्याला माइंड मॅपिंग नावाचा क्वेश्चन. इट इज रिलेटेड टू ट्री डायग्रॅम. ट्री डायग्रॅम तुम्हाला पॅसेजवरून करायचा आहे, परंतु आता पॅसेज नाही, तुमच्या डोक्यातून तो डायग्रॅम बाहेर करायचा आहे, तुमच्या माइंडमधला तो मॅप बाहेर करायचा आहे. त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. आणि तो कसा करायचा याच्यावर आपण उद्या चर्चा करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजीपूर्वक ऐका. मी वारंवार तुम्हाला सूचना दिली. काही अडचणी असतील तर मला संपर्क करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण करा. ओके अँड गुड डे.